दोन ठाकरे एकत्र येणार. गेले काही दिवस सातत्यानं या चर्चेला उधाण आले महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये. मुळात दोघही ठाकरेंनी स्पष्टपणे एकत्र येण्याचे संकेत दिले. मात्र हे संकेत काही पहिल्यांदा दिले जात आहेत किंवा ही चर्चा जी ही पहिल्यांदा होती असं नाही. या अगोदर सलग 2 निवडणुकांमध्ये दोन्ही ठाकरेंनी एकत्र येण्याचा निर्णय घेतला होता. त्या संदर्भातलं एकमेकांमध्ये बोलणीही झाली होती. संदीप देशपांडे, बाळा नांदगावकर यांच्या पातळीवर आणि त्याचबरोबर शिवसेनेतून संजय राऊत, मिलिंद नार्वेकर अशा नेत्यांच्या माध्यमातून बैठकीही झाल्या होत्या. जागा वाटपाची चर्चाही सुरू झाली. मात्र अंतिम टप्प्यावर उद्धव ठाकरेंनी फोन उचलणं बंद केला आणि चर्चा फिसकटली. त्यातून राज ठाकरेंनी तो माणूस काही विश्वास ठेवण्याच्या लायकीचा नाही अशा स्वरूपात उद्धव ठाकरेंचं वर्णनही केलं. आता ही चर्चा पुन्हा एकदा सुरू झाली आहे आणि ही चर्चा होत असताना म्हणूनच शंका व्यक्त केली जाते की अखेरीस चर्चा तर होतीये पण निश्चितपणे हे दोन ठाकरे एकत्र येणार का? या दोन ठाकरेंना यावेळी एकत्र यावं लागेल याचं कारण स्पष्ट आहे. जर ठाकरे ब्रँड वाचवायचा असेल तर या दोन ठाकरेंना एकत्र यावं लागेल. अमित ठाकरे निवडणुकीला उभे राहिले आणि पराजित झाले. ठाकरे कुटुंबासाठी म्हणून हा खूप मोठा धक्का होता. आदित्य ठाकरेंचंही राजकीय भवितव्य धोक्यात आहे. ठाकरेंनी उभी केलेली सेना शिवसेना ही मुख्यतः शिंदेंनी अगदी सहजतेनं पळवली आहे. शिवसैनिक निकराचा विरोध तर सोडाच पण साधा किंचितसा विरोधही करताना पाहायला मिळाले. आणि त्यामुळे जर बाळासाहेबांनी उभं केलेलं राजकीय साम्राज्य त्यांच्या पुढच्या पिढीला टिकवायचं असेल तर या दोन ठाकऱ्यांना एकत्र यावंच लागेल. मराठेशाहीनं इतिहासात ज्या ज्या चुका केल्या त्या चुका जर या ठाकऱ्यांनी पुन्हा एकदा केल्या तर ही मराठेशाही किंवा हे मराठीपण जगवणं वाचवणं आणि ठाकरेंचं नाव वाचवणं या दोघांनाही शक्य होणार नाही. आणि त्यामुळे दोघही ठाकऱ्यांना एकत्र यावं लागेल. त्यासाठी म्हणून दोघही ठाकरे परदेशात आहेत, सुट्टीवर आहेत, सहकुटुंब आहेत. हेच दोन्ही ठाकरे सहकुटुंब देशाबाहेर एकत्र चर्चा करून महाराष्ट्राचा व्यापकाचा नकाशा कोणाच्या वाटेला कोणता प्रदेश हे वाटून घेऊ शकता. याचा फायदा मुख्यतः मुंबई, कोकण, पुणे, नाशिक या भागामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर शिवसेनेला आणि मनसेला होताना पाहायला मिळेल. आणि त्यासाठी म्हणून जर ब्रँड ठाकरे वाचवायचा असेल तर या दोघांना एकत्र यावं लागेल. अन्यथा महाराष्ट्राच्या राजकारणात बजबजपुरी अगोदरच झालेली आहे. दोन ठाकरे वेगळे असले तर त्यात आणखी भर पडणार आहे. आणि त्यामुळे मराठी माणसाचं मत काय हे विचारात घेऊन आणि आपल्या ठाकरे कुटुंबाच्या पुढच्या पिढीचं भवितव्य लक्षात घेऊन दोघही ठाकरे एकत्रितपणे निर्णय घेतील आणि युती होईल अशी शक्यता व्यक्त करायला काहीही हरकत नाही. कारण यावेळचा वार मुळावरचा आहे आणि मुळावरचा वार जर सहन करायचा असेल तर सर्वांना ठाकरे म्हणून एकत्र यावं लागणार आहे. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.